गुलाबी छत. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल. आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्य दिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया. ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत. सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.